ज्या सर्व शाळा आहेत त्यांचा विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यासाठी मला काल सांगितलं होतं की असा आपला कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाला कार्यक्रम जो अरेंज झाला आहे त्यासाठी आपण त्याचं आयोजन केलं आहे, त्यासाठी आपल्याला यायचं. तर माझ्यासाठी हा पहिलाच कार्यक्रम आहे, म्हणजे सीओ म्हणून इथे जॉईन झाल्यापासून का असेल किंवा विद्यार्थ्यांचा गुणगौरव जो नगरपालिकेच्या शाळाचा आहे ते असं स्वरूपाचं. तर या कार्यक्रमासाठी आता सर्वांनी मान्यवरांनी भाषण वगैरे केलेलं आहे. कार्यक्रमाला बराच वेळ झाला त्यामुळे परत हे करणं नाही, परंतु मला महत्त्वाचं याच्यामध्ये जे काही गोष्टी जाणवतात किंवा ज्या वाटतात त्या तुमच्याबरोबर शेअर करून. आवाज येतो? महत्त्वाचं म्हणजे स्पर्धा परीक्षा आम्ही लहानपणापासून ऐकत होतो की सध्याची स्पर्धा परीक्षांचं आहे आणि आपण ते आता इथं उपस्थित राहून किंवा आता आपले प्रशासन अधिकारी असतील किंवा मानेसर असतील त्यांच्या बोलण्यातून जे काही जाणवलं की प्रत्येक स्तरातील असतील किंवा प्रत्येक वर्गातील असतील सर्वच विद्यार्थी आता स्पर्धा परीक्षा ज्या शाळेच्या ज्या रूढ जो अभ्यासक्रम आहे त्याच्या पलीकडे जाऊन स्पर्धा परीक्षा देण्यासाठी सर्वजण आता देत आहेत किंवा सर्वजण त्या प्रवाहामध्ये आलेले आहेत. पहिल्यांदा ठराविक विद्यार्थ्यांना त्यावेळेस स्कॉलरशिपला बसण्याची परवानगीच म्हणायची त्याला, कारण हा विषय माहिती नसायचा. जे शिक्षक आहेत ते स्वतः विद्यार्थी हेरायचे आणि त्यांना ते स्पर्धा परीक्षेचं जे काय वेगळे क्लास असतील वेगळ्या परीक्षा असतील ते घेतल्या जायचं. त्यामुळे स्कॉलरशिप देणारी मुलं आणि न देणारी मुलं असं काहीतरी क्लासिफिकेशन पहिलं असायचं. पण आज जे काही आता गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन असतील किंवा नॉन गव्हर्नमेंटल असतील मानेसरांसारखं हे विद्यार्थी विकास प्रतिष्ठान असेल ज्या पद्धतीनं सर्व तळागाळापर्यंत ह्या स्पर्धा परीक्षांचं लोन जे पोहोचवायचं काम चालू आहे त्याच्यामध्ये मला अभिमान वाटला की आपल्या नगर परिषदेच्या शाळांमध्ये गेल्या 5 वर्षापासून ज्या गोष्टी सुरू झाल्या. गायकवाड सरांनी मला आत्ता सांगितलं 2000 कोविडच्या अगोदर एक परीक्षा अशा स्वरूपात झाली होती आणि आता ह्या परीक्षेने थोडं मोठं स्वरूप घेतलेलं दिसतंय आणि ह्याचा हा 6 एप्रिलला मला वाटतं आता सुधारित पद्धतीमध्ये पहिलीच परीक्षा झाली. तर ही परीक्षा पहिली झाली याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला विद्यार्थी म्हणून असतील पालक म्हणून असतील किंवा परीक्षेचे आयोजन करणारे आपण हे पडद्यामागचे लोक असतील याच्यामध्ये ज्या काही गोष्टी आपल्याला सुधारता येतील याच्यामध्ये अजून आता सर्वमान्य नफाखंडातून वगैरे आपल्याला त्या गोष्टी कशा वर्कआउट करता येतील आणि त्या स्वरूपात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा याच्यामध्ये सहभाग कसा घेता येईल त्या दृष्टीनं मी निश्चितच प्रयत्न करेन. सहभागाबरोबरच याच्यामध्ये जो गुणात्मक फरक आहे जो आपल्याला अचीव करायचा आहे जो आपल्याला स्टॅटिस्टिकली बघता येईल की विद्यार्थ्यांची प्रगती कशा स्वरूपाची झाली, किती विद्यार्थी होते, किती विद्यार्थी ह्या आपल्या प्रयत्नांमधून पुढं त्यांना पुढच्या संधी उपलब्ध झाल्या त्या गोष्टीवर सुद्धा आपलं लक्ष असेल जेणेकरून हा जो काही उपक्रम चालू आहे ज्याला तुम्ही इतके चांगला प्रतिसाद दिला तो अजून लोकांपर्यंत पोहोचेल. नगर परिषदांच्या शाळामध्ये हे उपक्रम चालतात ह्या विद्यार्थ्यांना अशा पद्धतीचा प्लॅटफॉर्म मिळतो आणि त्यातूनच पुढं विद्यार्थी आपले चमकतात. तर ह्या गोष्टी जशा जशा पसरतील जशा लोकांपर्यंत जातील तसं आपल्या शाळांचं जे काही जे प्रयत्न चालू आहे त्याला अजून चांगल्या पद्धतीने यश येईल. हे एका दिवसात होणारी गोष्ट नाही परंतु याच्यासाठी निश्चितच जे काही प्रयत्न करायचे ते नगरपालिका नगर परिषद म्हणून जे करायचे ते सर्व आम्ही 100% देण्याचा प्रयत्न करू आणि याच्यामध्ये तुमच्या काही सूचना असतील त्यासुद्धा या सर्वांना याच्यामध्ये समावेश केला जाईल. जे मी नगरपालिका प्रशासन म्हणून तुम्हाला याची ग्वाही देतो. जसं नगरपालिका किंवा आपण हे आहे तसं एक पालक म्हणून विद्यार्थी म्हणून आपल्यासुद्धा काही जबाबदाऱ्या असणार आहेत त्यासुद्धा आपण पाळणं गरजेचं आहे. कारण स्पर्धा परीक्षा याच्यामध्ये मिळणारे यश हेच काही जीवनाचं अंतिम यश किंवा हेच याच्यामध्ये जे मिळालं तेच आपण जिथं चमकलो तेच पुढे आयुष्यात गेलो किंवा त्याचाच फायदा झाला असं नाही आहे. अर्थातच तुमच्या गुणाला दाद मिळते तुम्हाला पुढे जायची संधी उपलब्ध होतात परंतु मागं राहणं असतील किंवा ह्या सर्व प्रोसेसमध्ये जीवनाचे आता डॉक्टर साहेबांनी सांगितलं किंवा आता मानेसरांनी सांगितलं की या मुलांना परीक्षेच्या बाहेरच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टींबद्दल सुद्धा तेवढी जागरूकता निर्माण होणं गरजेचं आहे. आपण ज्या स्तरातून येतो त्या स्तरामध्ये सर्व गोष्टी आपल्याला सहज साध्य नसतात. मागील ती गोष्ट मुलांना मिळत करायची नसेल
पण ती मी पॉझिटिव्ह गोष्ट अशी मानतो, कारण ज्यावेळी माणसाला एखाद्या गोष्टीसाठी संघर्ष करावा लागतो त्यावेळी त्याची किंमत त्याला कळते आणि त्यानुसार तसा वागत राहतो. त्यामुळे त्या गोष्टी जशा आपल्याला द्यायच्या तसं पालकांनी सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे की आता सर्व गोष्टी शिक्षण किंवा स्कॉलरशिप परीक्षा वगैरे सर्व आपण देतो, परंतु एक जाणवणारी गोष्ट अशी आहे की मुलं काही त्रास देतात किंवा त्यांच्याकडे बघायला वेळ नाही म्हणून आपण त्यांच्याकडे मोबाईल देतो. आता मोबाईलचा प्रॉब्लेम हा सर्वांनाच माहिती आहे की काय आपण म्हणजे त्याच्यातून पुढं काय होतं, म्हणजे आता त्याच्यावरती प्रबोधन करायची गरज नाही की मोबाईलचे दुष्परिणाम वगैरे सगळ्यांना माहिती आहे. फक्त आपण जाणीवपूर्वक फक्त मुलांना पुस्तकं, त्याला चांगल्या शाळेच्या सोयी, त्याला चांगल्या परीक्षा, ह्या सर्व गोष्टी आपण बघणारच आहोत. परंतु ह्या जडणघडणीकडे जसं शिक्षक जेवढे झटतात, शाळेतून घरी आल्यानंतर मुलगा काय करतो, त्या मुलांकडून कुठल्या गोष्टी होतात, कुठल्या गोष्टी होत नाही. तर ह्या मोबाईलचा म्हणायचा मुद्दा असा आहे की सध्या तोच एक महत्त्वाचा प्रॉब्लेम झाला आहे, कारण मनोरंजन सोयी इतक्या वाढलेल्या आहेत आणि त्या सर्व मोबाईलमध्ये आलेल्या आहेत आणि त्या कळतच नाही आपल्याला किती वेळ लागतो, मुलगा जेवतो की नाही, ह्या गोष्टीसुद्धा आपल्याला लक्षात येत नाही की त्याचे इतर गोष्टीवर किती परिणाम पडला. खेळायच्या गोष्टी असतील तर खेळणं मुलांचं कमी झालेलं आहे, मुलांचं इतर लोकांशी बोलणं कमी झालेलं आहे. तर कृपया या गोष्टींकडे लक्ष द्या, जेणेकरून जो काही प्रयत्न शाळेमध्ये चालू आहे त्याचे चांगले रिझल्ट हे सुद्धा आपल्या ते कंटिन्यू पुढं करायचे असतील तर आपण पालक म्हणून सुद्धा तेवढं जागरूक राहणं गरजेचं आहे. मोबाईल हा एक मुद्दा झाला, अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला आपल्या गोष्टी करायच्या, कर्तव्य पालक म्हणून सुद्धा करायचं. तर या निमित्तानं मला तुमचा जास्त वेळ यायचं